हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला नवीन टॉपिक चालू करायचा आहे, तो म्हणजे फंक्शन्स. सो काल आपण काय बघितलं होतं, लूप्सचे क्वेश्चन्स केले होते. का तसंच आज आपल्याला नवीन टॉपिक आहे फंक्शन. ठीक आहे. सो फंक्शन म्हणजे काय, आपण एकदम स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये फंक्शन्स हा जो टॉपिक आहे तो आपण बघितला होता. सो बेसिकली फंक्शन म्हणजे काय आठवते, बघितला होता ना आपण फंक्शन म्हणजे काय. सो बेसिकली फंक्शन्स म्हणजे, नीट बघा, एक मिनिट फक्त पेन चेंज करतोय मी फक्त. फंक्शन्स, ठीक आहे, हा टॉपिक आपल्याला बघायचा. फंक्शन म्हणजे ब्लॉक ऑफ कोड. ब्लॉक ऑफ कोड, ब्लॉक म्हणजे हे जे असे कर्ली ब्रॅकेट ओपन दिसत आहेत, इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज दिसत आहे, आतमध्ये जे काही लिहिलंय त्याला म्हणतात ब्लॉक ऑफ कोड. क्लिअर गोष्ट. हा ब्लॉक ऑफ कोड आहे. काय ब्लॉक ऑफ कोड आहे जो आपण रियूज करू शकतो. रियूज म्हणजे काय, मला परत जाऊन एकदा मी लिहिलाय, हे बघा 4 लाईनचा कोड लिहिलाय, आता मला हा जो 4 लाईनचा कोड आहे हा मला खाली जायचं कुठतर आणि तो जाऊन यूज करायचा. हा जो 4 लाईनचा कोड आहे मला पुढे जाऊन यूज करायचा, त्याला म्हणतात ब्लॉक ऑफ कोड, जो मी रियूज करू शकतो. ठीक आहे. 4 लाईनचा कोड लिहिला तो मला परत परत यूज करायचा. सो मी प्रत्येक टाइमला मी ते 4 लाईन परत लिहू शकतो का, नाही. तर मग त्यापेक्षा काय करेल, फंक्शन बदलून तो फंक्शन काय करेल, यूज करेल. एवढं सिंपल. ठीक आहे. आता फंक्शनचे 2 टाईप पडतात. एक असतं युजर डिफाईन. कसं असतं, युजर डिफाईन. आणि एक काय असतं, प्री डिफाईन. ठीक आहे. सो प्री डिफाईन म्हणजे काय, जसं तुमचं मेन फंक्शन आहे, जसं तुमचं प्रिंटएफ फंक्शन आहे, ठीक आहे, जसं तुमचं स्कॅनएफ फंक्शन आहे. सो हे काय झाले, प्री डिफाईन फंक्शन झाले, जे की पहिल्यापासून तिथे काय आहेत, जे आपण यूज करतो. समजा आता मला माझं स्वतःचं फंक्शन बनवायचं आहे, मला स्वतःचं फंक्शन बनवायचं, त्याला म्हणतात युजर डिफाईन. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, माझ्या कन्व्हिनियन्ससाठी मी जो फंक्शन बनवेल त्याला म्हणतात युजर डिफाईन फंक्शन. क्लिअर आहे का गोष्ट? ओके, ठीक आहे, एवढं क्लिअर आहे मला. हो. सो बेसिक रिव्हिजन करून घेऊ. सो मी म्हणलो तर फंक्शन काय, एक छोटीशी मशीन आहे, मशीन सारखं. त्याच्यामध्ये आपण इनपुट टाकतोय. इनपुटला काय म्हणतात, इथं आपण पॅरामीटर म्हणतात. ठीक आहे, पॅरामीटर म्हणतात. जो आउटपुट येतो, या आउटपुटला आपण काय म्हणतो, रिटर्न व्हॅल्यू म्हणतो, रिटर्न व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. हा तो याचा जो टाईप आहे, याचा जो डेटा टाईप आहे, याच्या डेटा टाईपला काय म्हणतो आपण, याच्या डेटा टाईपला म्हणतो रिटर्न टाईप म्हणतो. रिटर्न टाईप. एवढी सिंपल. ठीक आहे. आता लिहिता कसं, याचा सिंटॅक्स बघा, सिंटॅक्स. ठीक आहे. याचा सिंटॅक्स असा आहे, आपण स्टार्टिंगला लिहितो रिटर्न टाईप. काय लिहितो, रिटर्न टाईप. त्याच्यानंतर आपण काय लिहितो, फंक्शनचं नाव, ब्रॅकेट. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय लिहितो, पॅरामीटर लिहितो. याच्यात काय लिहितो, पॅरामीटर लिहितो. ओके. याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. याच्या आतमध्ये आपण लिहितो कोड, जो कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचा, जो मी तुम्हाला ब्लॉक ऑफ कोड म्हणतो, तो याच्या आतमध्ये लिहितो. त्याच्यानंतर जर तुम्हाला काहीतरी रिटर्न द्यायचं असेल, जर तुमच्याकडे काहीतरी आउटपुट असेल, तुम्ही काय लिहिता, रिटर्न नावाचा कीवर्ड लिहिता, याच्यासमोर आउटपुट लिहिता. आउटपुट म्हणजे काय, जी व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटमध्ये यायची ती व्हॅल्यू. हे आपण याच्या आधी बघितले फर्स्ट सेकंड लेक्चर. ठीक आहे, गोष्ट समजते. ठीक आहे. तर हा हे जे तुम्ही लिहितात ना, याला म्हणतात डिक्लेरेशन. फंक्शनचं डिक्लेअर करतो आपण फंक्शन. माझी मशीन कशी दिसती, माझ्या मशीनचं काम काय, ते आपण इथे लिहितोय. ठीक आहे. आता ही जी तुम्ही डिक्लेरेशन केलंय, हे जे डिक्लेरेशन केलं, हे कुठे लिहितो आपण, आउटसाईड. कोणाच्या आउटसाईड, फंक्शनच्या आउटसाईड, मेन नावाचं जे फंक्शन त्याच्या आउटसाईड मध्ये लिहितो आपण, बाहेर लिहितो त्याच्या. एवढी गोष्ट समज. ओके. आता डिक्लेरेशनच्या 2 मेथड. ठीक आहे. आता समजा इथे मेन फंक्शन असेल, नीट बघा, मेन फंक्शन असेल आणि मी काय करू शकतो, माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर मी याच्या वरती लिहिल, मेन फंक्शनच्या वरती लिहिल, किंवा मी मेन फंक्शनच्या खाली डिक्लेअर करेल. वरती डिक्लेअर करेल किंवा खाली डिक्लेअर करेल. ठीक आहे. आता वरती डिक्लेअर करायची एक मेथड आहे, खाली डिक्लेअर करायची एक मेथड. ठीक आहे. ओके, समजलं. पहिले वरती डिक्लेअर करायचं असेल तर जे तुम्ही ऍज इट इज इथं लिहिलंय, हे जे तुम्ही ऍज इट इज इथं लिहिलंय, ऍज इट इज तुम्ही हे काय करू शकता, इथे कॉपी पेस्ट करू शकता. काय करू शकता, ऍज इट इज कॉपी पेस्ट करू शकता इथे, जसं लिहिलंय तसं. इथे आपण रिटर्न टाईप लिहितो, इथे फंक्शनचं नाव लिहितो, इथे आपण पॅरेंथेसिस देतो, इथे ओपन ब्रॅकेट, इथे क्लोज ब्रॅकेट. हे तुम्ही असं लिहू शकता ऍज इट. पण जर तुम्हाला खाली डिक्लेअर करायचं आहे, कुठेतरी खाली लिहायचं असेल, त्याची एक मेथड आहे, याला म्हणतात प्रोटोटाइपिंग. काय म्हणतात, प्रोटोटाइपिंग. जर तुम्हाला तुमचं फंक्शन हे मेन फंक्शनच्या खाली लिहायचं असेल, त्याला म्हणतात प्रोटोटाइपिंग. कसं लिहायचं, कसं कसं करायचं ते बघा. सर्वात आधी आपण लिहितो इथे, नीट बघा. सर्वात आधी आपण काय लिहितो, रिटर्न टाईप नाव, ब्रॅकेट, पॅरेंथेसिस आणि ते सेमीकोलन. एवढंच लिहायचं, सिंपल. ठीक आहे. याच्या खाली आपण लिहितो मेन फंक्शन, जो तुमचा मेन फंक्शन असेल तो. ठीक आहे. मेन फंक्शन इथे संपलाय. ठीक आहे. मेन फंक्शन इथे संपलाय.
आता मला खाली 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 बघा, खाली सेम तुम्ही जे मागे लिहिलं होतं ना, रिटर्न टाईप नेम पॅरेंथिसिस कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, इथं रिटर्न 0 जे तुम्हाला लिहायचं असेल ते. ठीक आहे. सो ही जी गोष्ट आहे, हे बघा वरती काय केलं तुम्ही, वरती फक्त सांगितलं माझ्याकडे अशी मशीन आहे, या मशीनचा हा टाईप आहे, या मशीनला या गोष्टी ॲज इनपुट लागतात, फक्त वरती सांगून ठेवलं. ठीक आहे. त्या मशीनचं काम काय, ती मशीन काम कशी करते ते तुम्ही कुठे सांगितलं, सर्वात खाली. ठीक आहे. आणि ते डिटेलमध्ये सांगितलं कुठे, मेन फंक्शनच्या खाली. क्लिअर आहे का गोष्ट. जर तुम्हाला तुमचं जो मशीन आहे, तुमची फंक्शन आहे, जर तुम्हाला मेन फंक्शनच्या वरती डिक्लेअर करायचं असेल, मेन फंक्शनच्या वरती लिहायचं असेल, तुम्ही डायरेक्ट डिटेलमध्ये लिहू शकता. जर तुम्हाला ते जे फंक्शन आहे तो तुम्हाला मेन फंक्शनच्या खाली लिहायचा आहे, तर खाली लिहिण्यासाठी तुम्हाला त्याचा प्रोटोटाईप बनवावा लागतो. हे जे वरती तुम्ही लिहिलंय ना, याला या गोष्टीला म्हणतात प्रोटोटाईप. तर तुम्ही मेनच्या वरती तुम्ही प्रोटोटाईप बनवायचा. ठीक आहे. आणि मेन फंक्शनच्या खाली तुम्ही काय करायचं, त्याचं डिटेलमध्ये लिहायचं, सिंटॅक्स लिहायचं. क्लिअर आहे का गोष्ट. ओके. आता इथे मी मशीन तर लिहून झालंय. ठीक आहे. किंवा मग तुम्ही कुठे जरी वरती लिहिलं असेल, खाली लिहिलं असेल, मशीन लिहून झाली. पण ही जी मशीन आहे यूज कुठं करायची, मला यूज करायची मेन फंक्शनच्या आतमध्ये. मेन फंक्शनच्या आतमध्ये. तर मेन फंक्शनच्या आतमध्ये यूज कसं करायचं ते आपल्याला शिकायचं. हे जे यूज करणं आहे ना मेन फंक्शनच्या आतमध्ये, याला म्हणतात फंक्शन कॉलिंग. याला काय म्हणतात, फंक्शन कॉलिंग. कशासाठी लिहितो आपण हे फंक्शन कॉलिंग, मेन फंक्शनला, माझा जो फंक्शन आहे त्या फंक्शनला यूज करण्यासाठी. ओके. फंक्शन कॉलिंग समजलं. फंक्शनला कॉल कसं करायचं बघा, फंक्शनचं नाव लिहायचं. कोणाचं नाव आहे, फंक्शनचं नाव लिहायचं. कुठे, मेन फंक्शनच्या आतमध्ये. फंक्शनचं नाव लिहिलं, त्याच्यानंतर ब्रॅकेट द्यायची आणि याच्या आतमध्ये आपण लिहायचं आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट म्हणजे काय, पुढे जाऊन बघू आपण. एवढं समजलं. आणि ते नंतर द्यायचं सेमीकोलन. एवढं सोपं. ठीक आहे. आर्ग्युमेंट काय, पुढे जाऊन बघू, फक्त लक्षात ठेवा आर्ग्युमेंट म्हणतात. ठीक आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचं, मला रिटर्नच द्यायचं नाही. माझं एक फंक्शन, माझ्याकडे एक फंक्शन आहे, समजा माझ्याकडे प्रिंट नावाचा फंक्शन आहे, जो काय करतो, इनपुट घेतोय एक एन नावाचं व्हेरिएबल, आणि तो काय करतो, सिंपल प्रिंट एफ करतोय, प्रिंट एफ %d एन. एवढं सोपं आहे. एवढं सोपं माझं फंक्शन. आता मला इथं रिटर्न लिहायची गरज आहे का, का माझा हा फंक्शन काहीच आउटपुट देत नाहीये. आउटपुट म्हणजे काय, काहीच व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये, काही व्हॅल्यू देत नाहीये. तर मला इथं रिटर्न लिहायची गरज आहे का, नाही. इथं रिटर्न लिहायची गरज नाही. का, कारण तुम्ही काहीतरी आउटपुट देत. जर तुम्हाला काही व्हॅल्यू रिटर्न द्यायची नसेल, तर अशा फंक्शनला म्हणतात व्हॉइड फंक्शन. कोणतं फंक्शन, व्हॉइड फंक्शन. तिथं काय लावावं लागेल, व्हॉइड लिहावं लागेल. का व्हॉइड लिहिलं, व्हॉइड म्हणजे रिकामं. हा मला काहीच आउटपुट देत नाही ऍज अ व्हॅल्यू म्हणून, हा मला काहीच देत नाही, म्हणून मी तिथं काय लिहिलं, व्हॉइड लिहिलं. फंक्शन्ससाठी जेवढ्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड होत्या, सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण डायरेक्ट क्वेश्चन. ठीक आहे. सो क्वेश्चन असा आहे, तुम्हाला 2 व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. 2 व्हेरिएबल ए आणि बी. ठीक आहे. 2 नंबर आहेत. ठीक आहे. 2 नंबर आहेत 10 आणि 20. त्यांची ऍडिशन करणार, यांची सम करणार एक फंक्शन बनवायचं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे गोष्ट. ठीक. त्याचं फंक्शन बनवू आपण, कसं दिसतं ते. ठीक आहे. इथं C++, तिथं मी सी लँग्वेज सिलेक्ट करू. ठीक आहे. ओके. ओके. ठीक आहे. सो आता मला इथे लिहायचं. सो बघा, आता मी काय म्हणलं, मेन फंक्शनच्या बाहेर आपण आपलं फंक्शन डिक्लेअर करतो. ओके. माझ्या फंक्शनचं काम काय, माझ्या फंक्शनचं काम 2 नंबर आहेत, त्यांची ऍडिशन करायची, मला आउटपुट द्यायचं. 2 नंबर आहेत. ठीक आहे. 2 इनपुट लागतील, 2 पॅरामीटर लागतील. मला सांगा 2 नंबरची ऍडिशन जी असेल, 2 नंबरची ऍडिशन काय असतं, इंटिजर. सो माझा जो आउटपुट येईल तो कशात येईल, इंटिजरमध्ये. सो मी तर काय लिहिल, इंटिजर. माझा रिटर्न टाईप काय झाला, बाय डिफॉल्ट इंटिजर. काय रिटर्न टाईप इंटिजर का झाला, कारण की माझा जो आउटपुट आहे ती एक इंटिजर व्हॅल्यू आहे, म्हणून माझा रिटर्न टाईप काय आला, इंटिजर. सो पहिले आपण रिटर्न टाईप लिहितो, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव लिहितो. फंक्शनचं नाव काय, तुमच्या मनाने काही पण नाव, मला सम द्यायचं. ठीक आहे. सम लिहिलं. इथे पॅरेंथिसिसच्या आत काय लिहितो आपण, पॅरामीटर किती येत, 2. इंट ए कॉमा इंट बी. तुम्ही याचे नाव काही पण द्या, ए बी लिहिलं ना, त्याच्या आधी तुम्ही काही द्या, फक्त त्याच्या आधी तुम्हाला जो त्यांचा डेटा टाईप आहे तो तुम्हाला तिथे लिहिणं गरजेचं आहे. डेटा टाईप लिहिणं गरजेचं आहे. क्लिअर आहे का गोष्ट. ओके. डन. इथे ब्रॅकेट केलं. ओके. इथे ब्रॅकेट, मिनिट बघा, इथे ब्रॅकेट ओपन, इथे ब्रॅकेट क्लोज. बघा, इथे ब्रॅकेट ओपन, इथे ब्रॅकेट क्लोज. क्लिअर गोष्ट. आतमध्ये करायचं काय, मला रिटर्न करायची आहे व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू रिटर्न करायची तुम्हाला, ए. कोणती व्हॅल्यू रिटर्न करायची तुम्हाला, ए प्लस बी. कोणती व्हॅल्यू रिटर्न करायची तुम्हाला, ए प्लस बी. क्लिअर गोष्ट. इथं रिटर्न 0 लिहावं लागेल. ठीक आहे. रिटर्न 0. ओके. समजलं. आता हा जो फंक्शन आहे, ही जी मशीन आहे सम नावाची, हा जो फंक्शन आहे, हा काय करतोय, 2 ए आणि बी त्या 2 व्हॅल्यू एंटर घेत आहे, इनपुट घेत आहे, त्या दोघांची व्हॅल्यू ऍडिशन करत आहे, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला ऍज अ आउटपुट देत आहे. सो मला सांगा, जेव्हा पण मी सम
ही जी मशीन आहे ती चालू करेल तर मला आउटपुटमध्ये काही एक व्हॅल्यू येईल. सो मला ही व्हॅल्यू प्रिंट करायची, बरोबर. सो मला काय सांगितलंय, प्रिंट एफ. नीट बघा, प्रिंट एफ काय प्रिंट करायचं, मला व्हॅल्यू प्रिंट करायची, इंटीजर व्हॅल्यू. सो मी तर पर्सेंटेज दिली. कोणती व्हॅल्यू होती, कशाची व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, सम आहे, ऍडिशन. कोणाची ऍडिशन, ऍडिशन कोणाची आहे, 10 आणि 20ची, 10 आणि 20ची. ठीक आहे, नीट बघा, याला म्हणतो फंक्शन कॉलिंग. दिसतंय का, इथं मी ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू इनपुट दिली 10 आणि 20, ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली, तर ही ए ची व्हॅल्यू आहे, ही बी ची व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू ऍज अ दिली मी. दिसतंय, समजतंय, ओके. ओके, आता ही गोष्ट समजा मी रन केली तर बघा काय होईल, आलं आउटपुट आलं 30. इथे इथे 30 दिसतं आउटपुट. क्लिअर आहे गोष्ट, समजतीये, ओके, राईट, डन 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 डन. ओके, समजतंय का गोष्टी, क्लिअर आहे, ठीक आहे. सम नावाचं फंक्शन जे ते समजलं कसं असतं ते, ओके. आता तुम्ही नीट लक्ष द्या, मी ते सम 10 आणि 20 लिहिलं, ठीक आहे. सो ही जी आहे ना, ही जी आहे ही मी ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली, काय दिली, ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली. ही जी ऍक्च्युअल व्हॅल्यू ना, या ऍक्च्युअल व्हॅल्यूजला म्हणतात आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट, जेव्हा मी ऍक्च्युअल व्हॅल्यूज, ठीक आहे, ऍज अ व्हॅल्यूज, कोणाच्या व्हॅल्यूज ऍज अ आर्ग्युमेंट पास करतो, याला म्हणतात व्हॅल्यू पासिंग. ठीक आहे, पास करतो फंक्शन मध्ये, जेव्हा मी फंक्शन कॉल करतो त्या टाइमला, त्याला म्हणतात आर्ग्युमेंट. क्लिअर आहे का गोष्ट, ठीक आहे. याला काय म्हणतात, व्हॅल्यू पासिंग. ज्या व्हॅल्यू मी पास करतो त्याला म्हणतात आर्ग्युमेंट. जी गोष्ट मी ऍज अ इनपुट देतो, ऍक्च्युअल व्हॅल्यू इनपुट देतो, पूर्ण प्रोसेसला म्हणतात व्हॅल्यू पासिंग. ठीक आहे, आणि या पूर्ण लाईनला काय म्हणतात, फंक्शन कॉलिंग. क्लिअर गोष्ट, ठीक. सो आता एक क्वेश्चन करू आपण, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ठीक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला मागचं लेक्चर तुम्हाला बघावं लागेल, ठीक आहे. असं आहे की 1 to n तुम्हाला काय करायचे आहेत, 1 to n, 1 पासून n पर्यंत तुम्हाला प्राईम नंबर प्रिंट करायचे आहेत, प्राईम नंबर प्रिंट करायचे आहेत. एवढा सोपा क्वेश्चन, ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला प्राईम नंबर आहे का नाही हे चेक करता येतं का, चेक करता येतं का, येस येतं, आपण शिकलोय ना, येस. नसेल शिकला तर तुम्ही ते लेक्चर बघा, ओके. तरी तुम्हाला थोडंसं एकदम बेसिक पासून सांगेल, पण मग तरी पण तुम्हाला प्रेफर करेल की ते लेक्चर बघा, ठीक आहे. 1 to n, 1 to n तुम्हाला प्रिंट करता येतं का, 1 ते 9, 1 ते n पर्यंत तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करता येतं का, येस येतात. तुम्हाला प्राईम नंबर चेक करता येतो, तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करता येतात. मग दोघांना मिक्स केलं तुमचा क्वेश्चन सॉल्व. समजलं का, ठीक. आता हे करायचं कसं, नीट बघा. मला माहिती, मला प्राईम नंबर चेक करता येतो, ठीक आहे. तर मी काय करेल, एक प्राईम नावाचं फंक्शन बनवलं, ठीक आहे. या फंक्शनचं काम काय, या फंक्शनचं काम आहे फक्त चेक करणं की तो जी व्हॅल्यू तुम्हाला मी जी इनपुट दिली आहे ती व्हॅल्यू प्राईम आहे का नाही. काय चेक करायचं काम आहे, चेक करायचं काम आहे प्राईम आहे का नाही, प्राईम आहे का नाही, ठीक आहे. जर प्राईम असेल तर आउटपुटमध्ये काही येस, जर प्राईम नसेल तर आउटपुटमध्ये काही नो, ठीक आहे. मग मला सांगा, जर माझं व्हॅल्यू येस मध्ये येतोय, येस आणि नो मध्ये येतोय, तर याचा टाईप कोणता झाला, रिटर्न टाईप कोणता झाला, रिटर्न टाईप झाला बुलियन. रिटर्न टाईप कोणता झाला, बुलियन. ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला यायला पाहिजे, ठीक आहे, ओके. आता एक तर काम झालं आपलं की प्राईम नंबर चेक करतात. आता मला सांगा, मेन फंक्शन मध्ये मी काय करेल, मला सांगा 1 to n कसं प्रिंट करायचं, 1 to n प्रिंट कसं करायचं. 1 to n प्रिंट करण्यासाठी आपण काय लिहितो, फॉर i इक्वल टू 1 पासून चालू केलं, कुठपर्यंत जायचं, मला n पर्यंत जायचं. सो काय करायचं, i प्लस प्लस करायचं, ठीक आहे, ओके. आता याच्यात मध्ये मी प्रिंट एफ लिहिल, प्रिंट एफ आय, ओके. फॉर एक्झाम्पल सांगितलं, डिटेलमध्ये आपण बघू, समजलं का. आयची व्हॅल्यू प्रिंट करेल, पण नीट लक्ष द्या, मला ही जी आयची व्हॅल्यू आहे ही कशी पाहिजे, प्राईम पाहिजे. कशी पाहिजे, प्राईम. तर मी काय करेल, चेक की माझा जो आय व्हॅल्यू आहे, माझी जी आय व्हॅल्यू आहे ती प्राईम आहे का नाही. त्यासाठी मी काय करेल, प्राईम नावाचं फंक्शन आहे ना चेक करण्यासाठी, तर प्राईम नावाच्या फंक्शनला मी ती आयची व्हॅल्यू जी आहे ती इनपुटला देईल आणि चेक करेल की जो माझा नंबर आहे तो प्राईम आहे का. जर प्राईम असेल तर काय कर, त्याला प्रिंट कर, प्राईम नसेल तर काय कर, स्किप कर. हा माझा फ्लो झाला, समजला का. फ्लो काय आहे, मी एक प्राईम नावाचं फंक्शन बनवेल, कशासाठी, चेक करण्यासाठी की ती जी व्हॅल्यू आहे ती प्राईम आहे का. जर प्राईम असेल तर माझा आउटपुट येस येईल, नाहीतर नो होईल. म्हणून याचा डेटा टाईप कोणता झाला, रिटर्न टाईप कोणता झाला, बुलियन, ओके. आता मेन फंक्शन मध्ये मी काय करेल, एक लूप लावेल ज्याची व्हॅल्यू चालू होईल 1 पासून कुठपर्यंत जाईल, n पर्यंत, प्रत्येक टाइमला i प्लस प्लस होईल, ओके. मग मी चेक करेल की जी माझी आयची व्हॅल्यू आहे ती प्राईम आहे का नाही, जर प्राईम असेल तर काय कर, आयची व्हॅल्यू प्रिंट कर, जर व्हॅल्यू प्राईम नसेल तर काय कर, एक्झिक्यूट. एवढं सोपं आहे,
मला वाटते तुम्हाला गोष्टी समजल्या. ठीक आहे, आता याचा कोड बघू. मला सांगा तुम्हाला प्राईम नंबर चेक करता येतो का? येतो. तरी याचं लॉजिक सांगतो. लॉजिक असं आहे की 2 पासून n मायनस 1 पर्यंत आपण काय करतो, डिवाइड करतो, मॉड्युलो घेतो कोणासोबत, आय सोबत. n चा मॉड्युलो आय सोबत घेतला आणि समजा आपण चेक करतो की त्याची व्हॅल्यू 0 आहे का. जर 0 असेल तर आपण काय म्हणतो, नॉट प्राईम. ठीक आहे, हे असं म्हणतो. आणि एकदा सर्व गोष्टी इथून इथपर्यंत चेक करणं झालं तर आपण काय करतो, हे चेक करून झालं आणि मला ही गोष्ट भेटली नाहीये. नीट बघा, 2 पासून n मायनस 1 पर्यंत मला चेक करून झालंय आणि मला सापडलंय की जो माझा n आहे तो कशानेच डिव्हिजिबल नाही. तर मी काय करतो, काय करेल, तर मला सापडेल की हा प्राईम नंबर आहे. तर ही जी गोष्ट आहे ही मी इन डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय, तुम्ही बघा. क्लिअर आहे? ठीक. ही गोष्ट समजली, हा फ्लो समजला. तुम्हाला फंक्शन लिहिता येतं? येस, मला फंक्शन लिहिता येतं. आता आपण लिहून बघू. फंक्शन कुठे लिहितो आपण? मेनच्या वरती. एकदा प्रोटोटाइप करून बघू. प्रोटोटाइप म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं, आत्ताच बघितलं आपण. तर एक त्याचा एक्झाम्पल थोडीशी साईज वाढवतो. ओके, ठीक आहे, डन. आता नीट बघा, प्रोटोटाइप कसं लिहितो आपण? सिंपल आहे, वरती लिहून टाकायचं फक्त. काय लिहायचं? माझा टाईप कोणता आहे? बुलियन. ठीक आहे. माझं फंक्शनचं नाव काय? प्राईम टी. याला किती व्हेरिएबल लागतील? एकच इनपुट लागेल, एनच चेक करायचं ना, ते एकच व्हेरिएबल लागेल. ओके. तुम्ही फक्त वरती काय करेल की सांगेल मला माझ्याकडे प्राईम नावाचं काहीतरी फंक्शन आहे, त्याला एकच व्हेरिएबल इनपुट लागेल आणि त्याचा रिटर्न टाईप बुलियन आहे, फक्त सांगितलं. याचा कोड कुठे लिहिला मी? याचा कोड लिहिला खाली, बुलियन प्राईम त्याच्यानंतर इंट एन त्याच्यानंतर काय केलं, आता मी चेक करतो. कसं चेक करायचं? नीट बघा, फॉर आय कुठून चालू होतं? इंट आय. ठीक आहे, असं लिहू शकता. किंवा मग तुम्ही इथे व्हेरिएबल जो आहे तो तुम्ही इथे डिक्लेअर करू शकता. कुठे? इथे इंट आय नावाचा. ओके, इंट आय नावाचा. गोष्ट समजते का? ठीक आहे. आय इक्वल टू, कुठे आय इक्वल टू चालू कुठून होतं? 2 पासून. ठीक आहे, चालू कुठून होतं? 2 पासून. ओके, लेस दॅन ऑर इक्वल टू कुठपर्यंत जातं? लेस दॅन एन पर्यंत जातं. एन मायनस 1 ना, म्हणजे लेस दॅन एन पर्यंत जातं. मग काय होतं? आय प्लस प्लस होतं. ओके, कन्फ्युज नका, सोपी गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय करायचं, मला काय करायचं? इफ जर माझा एनचा मॉड्युलो कोणासोबत? आय सोबत जर 0 आला, 0 आला, तर मला काय करायचं? मला आउटपुट द्यायचं, रिटर्न आउटपुट द्यायचं मला, ट्रू फॉल्स. आउटपुट काय द्यायचं? फॉल्स. गोष्ट समजते? आउटपुट काय दिला? फॉल्स. ठीक आहे. जर नीट बघा, जर हे चेक करून झालंय माझं, पूर्ण चेक करून झालंय की कशानेच डिवाइड नव्हते, कशानेच डिवाइड नसेल होत, तर मला आउटपुट काय द्यायचं? आउटपुट द्यायचं रिटर्न ट्रू. क्लिअर आहे का गोष्ट? ठीक. आता इथे बघा, आता 1 to n प्रिंट करता येतं तुम्हाला? येस येतं. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपण इनपुट घेऊ. यांची व्हॅल्यू काय करायची? इनपुट घ्यायची. सो इनपुट कसं घेतो आपण? इंट, पहिले 2 व्हेरिएबल मी तिथे डिक्लेअर केले, इंट आय नावाचा आणि इंट एन नावाचा. ओके, इथे पण आय नावाचं केलं, इथे पण आय नावाचं केलं, असं केलेलं चालतं. ठीक आहे, याला काय म्हणतात? स्कोप ऑफ व्हेरिएबल म्हणतात. पुढे जाऊन आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. मग मी इथे हा बाहेरच का डिक्लेअर केला? याला ग्लोबल व्हेरिएबल म्हणतात. ठीक आहे, हे असं काय गोष्टी आहेत, या ज्या गोष्टी आहेत या काय आहेत ते आपल्याला पुढे जाऊन बघायचं डिटेलमध्ये. ठीक आहे, सो कन्फ्यूज व्हायचं नाही, फक्त बघून घ्या, असं काहीतरी असतं. मग ओके, इंट एन. सो मी काय करेल इथे? प्रिंटफ युजरला सांगेल एंटर एनी व्हॅल्यू. मग त्यानंतर स्कॅनएफ करेल. स्कॅनएफ काय करायचं? मला %d करायचं. त्याच्यानंतर अँड कशामध्ये स्टोअर करायची व्हॅल्यू? अँड एन मध्ये स्टोअर करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे? फॉर आय इक्वल टू 2 पासून चालू करायचं आहे, कारण की 1 हा प्राईम नंबर आहे का? नाही, 1 प्राईम नंबर पण नाही आणि काय म्हणता काहीच नाही तो. ठीक आहे, प्राईम नंबर नाही. सो आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. ठीक आहे, मग आय प्लस प्लस त्या गोष्टी केल्या आहेत. त्या गोष्टी केल्यानंतर मला काय करायचं? इफ जर हा नंबर प्राईम असेल तर, जर माझा नंबर प्राईम असेल तर, कोणता नंबर? आय हा नंबर प्राईम असेल तर काय कर? त्याला प्रिंट कर. प्रिंटफ %d कॉमा आय.
नाही तर काय करायचं, काहीच नको करू, नसेल तर काहीच नको करू. एवढं सोपं. एकदा ही जी गोष्ट आहे एकदा चेक करा, एकदा परत एकदा वाचा, आणि मग तुम्हाला गोष्टी समजते. ठीक आहे, ही गोष्ट मी समजा रन केली तेव्हा काय होतं, काय म्हणतात, रिटर्न टू फॉल्स. फॉल्स इज अनडिक्लेअर फर्स्ट यूज इन दिस फंक्शन, डिड यू मीन एफ क्लोज, नाही. ओके, बुलियन अननोन टाइप बुल. बुल 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 बुलियन 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 टाईप नसतो काय, असतो ना, मी शिकवलं तुम्हाला. एकदा आपण हे करू, तुम्हाला प्रोटोटायपिंग समजली, प्रोटोटायपिंग आपण अशी करतो. ठीक आहे. सो एकदा फॉल्स जे आहे ते कॅपिटल लिहून बघू बरं. फॉल्स काय होतं, काहीच नाही होत, कधी कधी या गोष्टी होत असतात. फॉल्स आणि ते ट्रू करू. ठीक आहे, बुलियन इन दिस फंक्शन, इन दिस प्राइम फंक्शन काय म्हणता येते, नोट इच अनडिक्लेअर्ड आयडेंटिफायर इज रिपोर्टेड ओनली वन फॉर इच फंक्शन इट्स अपेअर. ट्रू व्हॅल्यू आहे ना राजा, इथं बुलियन आहे. ठीक आहे, एक काम करू आपण, इथे जे बुलियन आहे, बुलियनचा जो टाईप आहे त्याच्याने काहीतरी इश्यू येतं, सो आपण इथे इंट घेऊ. ठीक आहे, आणि इथे 0 आणि 1. ठीक आहे, फॉल्स असेल तर फॉल्सला काय देतो आपण, रिटर्न 0, आणि ट्रूला 1 देतो. ठीक आहे, गोष्ट समजते. ओके, डन. आता आय होप या गोष्टी रन व्हायला पाहिजे. काही नाही झालं. ठीक आहे, कमांड लाईन फेल्ड, टाइम आउट. वन लाईन नंबर 7 फॉर आर मेन फंक्शन. तर काहीच नाही आलंय, हे पहा, हे कंपायलर आहे, ऑनलाईन कंपायलर. सो इथे सेम कोड आहे, हा तो सेम कोड आहे. मी हा सेम कोड इथे काय केला, इथून कॉपी केला, आणि हा सेम कोड मी दुसऱ्या कंपायलरवरती रन केला. ठीक आहे, दुसऱ्या कंपायलरवरती समजा मी हा गोष्ट रन केली, आणि रन केल्यानंतर बघा एकदम स्मूथली रन होतं. ठीक आहे, तर कंपायलरचा इश्यू आहे, आपली चूक नाहीये, आपण कधी चुकत नाही. ठीक आहे, सो इथे बघा सर्व गोष्टी काय झाल्या, तुमचा जेवढे पण प्राईम नंबर आहेत, इथे मी 100 एंटर केले ना, तर 100 पर्यंत सर्व प्राईम नंबर काय झाले, प्रिंट झाले. ठीक आहे, समजत्या गोष्टी क्लिअर आहे. तर आपण हे कसं केलं की तुम्हाला मी आता सांगितलं. ठीक आहे, इथे एकदा परत एकदा वाचा, काय केलं आपण, पहिले प्राईम नावाचं फंक्शन घेतला, प्राईम मध्ये आपण चेक काय करतोय, प्राईम नंबर आहे का नाही. ठीक आहे, खाली आलो, मेन फंक्शन मध्ये आलो, मेन फंक्शन मध्ये एन नावाचा जो व्हेरिएबल आहे तो आपण इनपुट घेतला. मग आपण काय केलं, 2 पासून एन पर्यंत गोष्टी प्रिंट करतील. कधी प्रिंट करायच्या गोष्टी, जेव्हा माझा जो नंबर आहे तो प्राईम आहे का नाही. ठीक आहे, जर प्राईम असेल तर प्रिंट कर, नसेल तर नको करू. एवढं सोपं. ठीक आहे, आय होप तुम्हाला पूर्ण फंक्शन समजलं असेल, प्रोटोटायपिंग समजले असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर रिटर्न टाईप कधी काय असतो या गोष्टी समजल्या असतील, तर झालं, मग फंक्शन संपला. ठीक आहे, तर आपल्या याच्यानंतर जे टॉपिक्स आहेत ते इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत. अजून अरे बाकी आहे, स्ट्रिंग बाकी आहे, पॉइंटर्स बाकी आहे, फाईल हँडलिंग बाकी आहे, तर रिकर्जन एक टॉपिक बाकी आहे, स्ट्रक्चर बाकी आहे, युनियन बाकी आहे. तर या ज्या गोष्टी आहेत या आपण हळूहळू स्लोली बघू. पण तुम्ही काय करा, आता जेवढं पण आपल्या आत्तापर्यंतचे क्वेश्चन्स आहेत, जसं तुमचं प्राईम नंबर झालं, त्याच्यानंतर तुमचं पॅलिंड्रोम झाला, त्याच्यानंतर तुमचे पॅटर्न्सचे क्वेश्चन झाले, आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन्स, ट्रँगलचा क्वेश्चन झाला, इफेल्सचा क्वेश्चन्स जेवढे आहेत, जेवढे क्वेश्चन्स आपण केलेत ते एकदा फंक्शन्सचा यूज करून बघा. काहीच नाही करायचं, जो तुम्ही कोड लिहिलाय तो कोड फक्त तुम्ही काय करा, त्याचं एक फंक्शन बनवा आणि तो तरी यूज करत जा. एवढ्या गोष्टी आहेत, या पद्धतीने तुम्ही करू शकता. क्लिअर आहे का? ठीक आहे, डन. सो आपण आजसाठी इथे थांबू. ओके, आजसाठी आपण इथे थांबू. क्लिअर आहे का गोष्ट? ओके, तब तक के लिए बाय बाय. प्रॅक्टिस करत राहा, इझी गोष्टी आहेत. सो भेटू पुढच्या लेक्चरला.